Hello students, I am Vivek Rashinkar, working as a lecturer in a computer engineering department at SPM Polytechnic Kumte Solapur. The today's lecture is about scanner and its installation. तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रिंटर आणि त्याचं इन्स्टॉलेशन बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्कॅनर आणि त्याचं इन्स्टॉलेशन बघणार आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या या लेक्चरला. सुरुवातीला स्कॅनर म्हणजे काय हे आपण बघूयात. तर इथं डेफिनेशन मी लिहिली आहे, नीट लक्षात देऊन बघा. स्कॅनर इज ॲन इनपुट डिव्हाइस. स्कॅनर हा काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. मी ह्या आधी एक लेक्चर घेतलं होतं कम्प्युटर आणि त्याच्या पार्ट्सविषयी. त्यावेळेस मी तुम्हाला इनपुट डिव्हाइस काय असतं आणि आउटपुट डिव्हाइस काय असतं हे सांगितलं होतं. तर इनपुट डिव्हाइस काय असतं? असे डिव्हाइसेस ज्या डिव्हाइसच्या मदतीने आपण कम्प्युटरला इनपुट देऊ शकतो, अशा डिव्हाइसला म्हणायचं इनपुट डिव्हाइस. मी त्याचे एक्झाम्पल देखील सांगितले होते. आत्ताचा हा आपला स्कॅनर जो आहे, हा स्कॅनरसुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. तसंच कीबोर्ड बघितला होता आपण, तो देखील इनपुट डिव्हाइस आहे. माऊस बघितलं होतं, तो देखील इनपुट डिव्हाइसच आहे. आणि दुसरं बघितलं होतं आउटपुट डिव्हाइस आपण. आउटपुट डिव्हाइस काय असतं की आपण जे दिलेलं इनपुट आहे त्यावरती जे काही प्रोसेसिंग होऊन जे आपल्याला आउटपुट मिळतं ते ह्या आउटपुट डिव्हाइसवरती आपल्याला दिसतं. आउटपुट डिव्हाइसचे एक्झाम्पल काय सांगितले होते मी तुम्हाला? मॉनिटर स्क्रीन किंवा तुमचा प्रिंटर, हे जे आहेत आउटपुट डिव्हाइस. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण स्कॅनर आणि त्याचं इन्स्टॉलेशन बघतोय. तर स्कॅनर हा काय आहे? स्कॅनर इज ॲन इनपुट डिव्हाइस, म्हणजे स्कॅनरने आपण कम्प्युटरला इनपुट देऊ शकतो. पुढं काय म्हणतात? दॅट युजेस द लाईट सेन्सिंग इक्विपमेंट टू स्कॅन पेपर इमेजेस. त्याचं एक्झाम्पल दिले त्यांनी, टेक्स्ट, फोटोज एक्सेट्रा. म्हणजे स्कॅनर एक असं इनपुट डिव्हाइस आहे जे पेपर असतील किंवा म्हणजे पेपरवरती जे इमेजेस असतील ते स्कॅन करण्यासाठी लाईट सेन्सिंग इक्विपमेंटचा वापर करतो. इकडं राईट साईडला स्कॅनरची एक इमेज दिसत आहे. त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल, स्कॅनरवरती आतमध्ये बघा, तिथं एक लेअर आहे ज्याच्यावरती लाईट सेन्सिंग इक्विपमेंट आहे. त्यामुळे काय होतं, तुमचा जो एखादा पेपर इमेज आहे किंवा तुमचा टेक्स्ट फोटो असतील ते काय करतात, या लाईट सेन्सिंग इक्विपमेंटच्या मदतीने स्कॅन केले जातात. आणि ही एखादी इमेज असेल किंवा एखादा फोटो असेल, स्कॅन झाल्यानंतर पुढं काय होतं बघा, इथं पुढं अँड ट्रान्सलेट द इमेजेस इन टू डेटा दॅट द कम्प्युटर कॅन देन स्टोअर, मॉडिफाय ऑर डिस्ट्रीब्यूट. म्हणजे एखादं तुमचं इमेज असेल किंवा एखादा टेक्स्ट असेल किंवा एखादा फोटो असेल, स्कॅन झाल्यानंतर ते स्कॅन झालेली जी इमेज आहे किंवा फोटो आहे तो आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे कम्प्युटरवरती जी काही माहिती स्टोअर असते त्याला आपण डेटा असं म्हणतो. म्हणजे तुमचा हा जर स्कॅन झालेला टेक्स्ट असेल किंवा फोटो असेल ते नथिंग बट तुमचा डेटा असणार आहे. तो आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आणि त्यानंतर काही जर त्या इमेजमध्ये चेंजेस करायचे असतील तर आपण त्याला मॉडिफाय म्हणजे चेंजेस पण करू शकतो, जसं की क्रॉप करू शकतो, एडिट करू शकतो. लक्षात येत आहे? आणि शेवटी काय म्हणलं आहे, आपण त्याला डिस्ट्रीब्यूट बी करू शकतो. म्हणजे आपण स्कॅन करून ठेवलेला जर एखादा इमेज किंवा डेटा असेल तो आपण डिस्ट्रीब्यूट म्हणजे एखाद्या कुणा पर्सनला जर पाहिजे असेल तर तो आपण त्याला डिस्ट्रीब्यूट म्हणजेच सेंड पण करू शकतो. तर लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो, स्कॅनर म्हणजे काय? स्कॅनर इज ॲन इनपुट डिव्हाइस दॅट युजेस द लाईट सेन्सिंग इक्विपमेंट टू स्कॅन द पेपर इमेजेस. म्हणजे स्कॅनर हे एक इनपुट डिव्हाइस आहे जे लाईट सेन्सिंग इक्विपमेंटचा वापर करून पेपर इमेजेस स्कॅन करतो. आणि स्कॅन झाल्यानंतर ते जे स्कॅन झालेले इमेज आहे किंवा फोटो आहे ते तुम्ही ॲज अ इमेज म्हणून ट्रान्सलेट करू शकता कम्प्युटरला. आणि कम्प्युटरमध्ये ते आपण स्टोअर करून ठेवतो. म्हणजेच जे स्टोअर केलेली माहिती आहे त्याला आपण डेटा असं म्हणणार. आणि त्या स्कॅन केलेल्या इमेजवरती आपण मॉडिफिकेशन पण करू शकतो आणि दुसऱ्याला ज्यांना पाहिजे त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट किंवा सेंड पण करू शकतो. क्लिअर व्हॉट इज मीन बाय स्कॅनर? आता आपण बघूयात टाईप्स ऑफ स्कॅनर. स्कॅनरचे किती टाईप्स आहेत आणि त्याचं डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण बघूयात. बघा इथं तुमच्यासमोर इमेजेस दिसत आहेत. सगळ्यात लेफ्ट साईडपासून पहिली इमेज बघा. पहिलं टाईपचं स्कॅनर आहे ऑल इन वन स्कॅनर. म्हणजे तिथं समोर इमेजमध्ये दिसतं बघा तुम्हाला,
ह्या ऑल इन वन स्कॅनरमध्ये आपण सर्व प्रकारच्या गोष्टी स्कॅन करू शकतो, म्हणूनच ह्याला ऑल इन वन स्कॅनर असं म्हणलेलं आहे. राईट साईडला या मिडलला फ्लॅट बेड स्कॅनर, दुसऱ्या प्रकारचा स्कॅनर आहे फ्लॅट बेड स्कॅनर. आता जर तुम्हाला एखादं सर्टिफिकेट स्कॅन करायचं आहे किंवा एखादं डॉक्युमेंट स्कॅन करायचं असेल तर अशा म्हणजे कंडिशनमध्ये आपण फ्लॅट बेड स्कॅनरचा वापर करतो. त्यानंतर खालती या ड्रम स्कॅनर थर्ड टाईप आहे तुमचा. आता जेव्हा मला एखादं प्रॉडक्ट किंवा एखादी वस्तू स्कॅन करायची असेल तर अशा सिच्युएशनमध्ये आपण ड्रम स्कॅनरचा वापर करतो. लास्ट टाईप आहे राईट साईडला हँड हेल्ड स्कॅनर. तर अशा प्रकारचं स्कॅनर तुम्ही मोस्टली लायब्ररीमध्ये बघितलं असेल. लायब्ररीमध्ये जे बुक्स असतात त्यांना बारकोड असतात, तर असा बारकोड स्कॅन करण्यासाठी अशा प्रकारचा हँडहेल्ड स्कॅनरचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो. लक्षात येत आहे 4 टाईपचे स्कॅनर, ऑल इन वन स्कॅनर, फ्लॅट बेड स्कॅनर, ड्रम स्कॅनर आणि लास्ट टाईप आहे हँडहेल्ड स्कॅनर. तर आता आपण ॲक्च्युली स्कॅनर इन्स्टॉल कसं करायचं तर ही इन्स्टॉलेशनची प्रोसेस आता आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता स्कॅनरची इन्स्टॉलेशन प्रोसेस बघण्याआधी ॲक्च्युली प्रॅक्टिकली स्कॅनर कसा असतो, दिसतो कसा, हे आपण आता बघूयात. तर इथं तुमच्यासमोर स्कॅनर दिसत आहे. हा कॅनॉन या कंपनीचा स्कॅनर आहे. बघा आता हे जो स्कॅनर दिसतोय इथून आपल्याला तो ओपन करायचा आहे आणि जे एखादं डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचं आहे ते आपण इथं प्लेस करू शकतो, म्हणजे इथं आपण ते ठेवणार. हे काच आहे ॲक्च्युली. आता मी तुम्हाला जे स्कॅनर इक्विपमेंट सांगितलं, जे सेन्सर आहे स्कॅन करतं, तर ही स्ट्रीप दिसते तुम्हाला, हा आहे पूर्ण सेन्सर. जेव्हा तुम्ही एखादं डॉक्युमेंट इथं ठेवता, जेव्हा ते स्कॅन करायचं आहे, हे जे सेन्सर दिसतंय हे पूर्ण इथून अप डाऊन असं मूव्ह होत असतं आणि जे तुम्ही इथं एखादं पेपर ठेवलेला आहे तो पूर्ण स्कॅन होतो. लक्षात येत आहे. आणि इथं जी ही मागची केबल दिसते ही केबल डायरेक्टली तुमच्या कम्प्युटरला जोडलेली असते, ती USB केबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ॲक्च्युली स्कॅनरच्या इन्स्टॉलेशन प्रोसेसला स्टार्ट करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्कॅनर नवीन विकत घेता त्यासोबत तुम्हाला एक ड्रायव्हरची CD सोबत त्याला मिळते. तर ती जी CD आहे त्याच्यामध्ये त्या स्कॅनरचे ड्रायव्हर्स असतात. सगळ्यात आधी आपल्याला ते ड्रायव्हर्स इन्स्टॉल करून घ्यावे लागतात, त्यानंतरच ही स्कॅनरची इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट होते. तर ती जी CD येते त्या स्कॅनर सोबत, ती जी CD आहे ती मी कॉपी करून इथं पेस्ट केलेली आहे. तुमच्यासमोर दिसत आहे बघा, एक फोल्डर आहे स्कॅनर ड्रायव्हर लाईट 120 असं फोल्डरचं नाव आहे. ते जे ड्रायव्हर्स आहेत मी इथं कॉपी पेस्ट केलेत. आता पुढे आपण इन्स्टॉलेशन प्रोसेस बघूयात. तर ह्याला मी डबल क्लिक करतोय. त्यानंतर हे बघा, हा फर्स्ट दिसतोय फोल्डर, इथं डबल क्लिक करतोय. ह्याच्यामध्ये इथं ड्रायव्हर सेटअप आहे, त्या सेटअपला डबल क्लिक करायचंय आणि इथं खाली सेटअप दिसतोय बघा, ह्याला डबल क्लिक करायचंय. इथून ऍक्च्युअली आपली आता स्कॅनरचे ड्रायव्हर्स किंवा स्कॅनरची इन्स्टॉलेशन प्रोसेस चालू होईल. समोर एक विंडो दिसते बघा तुम्हाला, वेलकम टू द स्कॅनर ड्रायव्हर सेटअप प्रोग्राम. दिस प्रोग्राम विल इन्स्टॉल स्कॅनर ड्रायव्हर ऑन युअर कम्प्युटर. आता आपण आपल्याला इन्स्टॉल करायचं म्हणून आपण इथं आता नेक्स्ट म्हणतोय. पुढे डायरेक्टली तुम्ही इथं प्लेस ऑफ रेसिडेन्स म्हणते, इथं आपलं आशिया आहे, इथं सिलेक्ट करा, नेक्स्ट म्हणा, त्यानंतर यस म्हणा. यस म्हणल्यानंतर आता इथून बघा इन्स्टॉलेशन प्रोसेस आपली स्कॅनरची इथं सुरुवात झालेली आहे. आता इथं मगाशी मी सांगितल्यासारखं जेव्हा मी तुम्हाला स्कॅनर दाखवला त्याच्या पाठीमागे ती USB ची केबल होती, ती USB ची केबल इथं तुमची कनेक्टेड पाहिजे. लक्षात येते मी काय सांगतोय? USB ची जी केबल आहे स्कॅनरची मगाशी दाखवली ती इथं कनेक्टेड पाहिजे. आता इथे USB केबल ह्या कम्प्युटरला कनेक्टेड आहे, त्यामुळे ते ऍज इट इज त्यांनी ती USB केबल घेतली आणि रजिस्ट्रेशन तुमचं किंवा इन्स्टॉलेशन स्कॅनरचं स्टार्ट झालेलं आहे. बघा इथे इन्स्टॉलेशन प्रोसेस इथं दाखवत आहे. बघा आता इथं इन्स्टॉलेशन ऑफ स्कॅनर ड्रायव्हर इज कम्प्लिटेड सक्सेसफुली. क्लिक कम्प्लीट टू एक्झिट द सेटअप प्रोग्राम. म्हणजे तुमच्या स्कॅनरचं इन्स्टॉलेशन इथं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपण कम्प्लीट वरती क्लिक करायचंय. आता स्कॅनर तर आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल झालेला आहे.
आता आपल्याला बघायचा तो स्कॅनर कुठे असतो व एखादा डॉक्युमेंट आपल्याला स्कॅन करून मी आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो. बघा मी इथं स्टार्ट वरती राईट क्लिक करतोय, पुढे कंट्रोल पॅनलमध्ये जातोय. कंट्रोल पॅनलमध्ये इथे डिव्हायसेस आणि प्रिंटर्स आहेत, त्याला क्लिक करतोय. हे बघा आत्ता जो आपण कॅननचा जो स्कॅनर आपण आता इन्स्टॉल केला किंवा त्याचं सेटअप केलं इथं दिसतोय बघा तुम्हाला. हा स्कॅनर तुमचा इथं इन्स्टॉल झालेला आहे. आता याच्यावरती काय करायचं, राईट क्लिक करायचं तुम्हाला आणि इथं स्टार्ट स्कॅन म्हणायचं. केल्यानंतर एक मी स्कॅनरमध्ये एक पेपर ठेवलेला आहे, नॉर्मली रफ पेपर आहे, त्याच्यावरती थोडंफार लिहिलेलं आहे. आता मी ते स्कॅन करून तुम्हाला दाखवतो. आता इथं आपण स्कॅनला क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं ऍक्च्युली स्कॅनिंग इथं स्टार्ट होणार. इथं स्कॅनिंगची प्रोसेस आपली स्टार्ट झालेली आहे. ऍक्च्युली आपण डॉक्युमेंट तुमचं असं स्कॅन करतो. पेज स्कॅन होता येतं तुमचं. इथं पेज स्कॅन होत आहे. आता डायरेक्टली प्रोसेस कंप्लीट झालेली तुम्हाला आता दिसेल इथं. ते इमेज आपण इम्पोर्ट करून घेतोय. आता इथं क्लिक केलंय. जे आता आपण पेज स्कॅन केलं हे ते पेज आहे, आता तुम्हाला दिसेल. हे पेज आपण स्कॅन केलंय. इथं तुम्ही त्याला रोटेट वगैरे हे ऑप्शन्स आहेत, तुम्ही रोटेट करू शकता. एक नॉर्मली एक पेज मी इथं तुम्हाला स्कॅन करून दाखवलंय. थँक्यू.